सर्वच जणांकडून आता संशय व्यक्त केला जातोय। शेळकेंचा घात की अपघात असा प्रश्न उपस्थित केला जातोय। शेळके हे खराडचे निकटवर्ती असल्याची माहिती होती। आपले प्रतिनिधी सचिन बनसोडे आपल्या सोबत जोडले गेले। सचिन, आता शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष शेळकेंचा घात की अपघात आता प्रश्न आता समोर येतोय, काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? निश्चितच बघितलं तर जितेंद्र शेळके यांच्या या अपघाती निधनाने अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते आता निर्माण झालेले आहेत। खरं तर जितेंद्र शेळके हे शिवनिका संस्थांचे उपाध्यक्ष होते, ज्या संस्थांचा अशोक खरात स्वतः अध्यक्ष होता आणि यासोबतच खरात सोबत त्यांची व्यावसायिक भागीदारी देखील असल्याचं समोर आलेलं आहे। कारण शेळके यांचा जो सिल्वर लॉन्च आहे शिर्डीतला त्यात देखील खरात पार्टनर होता। यात अनेक जमीन व्यवहारांना जितेंद्र शेळके हे साक्षीदार होते आणि ते अनेक वर्षांपासून अशोक खरात यांच्याशी जोडलेले गेलेले होते। त्यांचं नेहमी त्या ठिकाणी शिवनिका संस्थांमध्ये येणं जाणं असायचं आणि अशोक खरात यांच्या अटकेनंतर या जितेंद्र शेळके यांची देखील विविध यंत्रणांकडून चौकशी जी आहे ती सुरू होती आणि अशातच त्यांचा हा जो अपघात झालेला आहे त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या अपघातावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। या अपघातात जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांची पत्नी अनुराधा शेळके यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर त्यांचा जो मुलगा आहे त्याच्यावरती आता सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आता सध्या आणि अपघाती कार जी आहे ती कंटेनरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली। मात्र या सगळ्या अपघातामुळे कुठेतरी आता या सगळ्या अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण जितेंद्र शेळके हे महत्वाचे साक्षीदार ठरू शकत होते अशोक खरात प्रकरणामध्ये। नक्कीच सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा आता अपघाती मृत्यू झालेला आहे। काही वेळापूर्वी आलेल्या अपडेटनुसार अत्यंत महत्त्वाची बातमी आता आपण बघतोय।